नमस्कार, आर न्यूजच्या गुरुवार दिनांक 5 सप्टेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स। नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात हलकर्णीतील लक्ष्मी मंदिरात चोरट्यांनी मारला दागिन्यांवर डल्ला। सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचा मुखवटा आणि चांदीचा कमरपट्टा असे सुमारे 25,000चे दागिने लांबवले। CCTVकडे पाहून देखील बिनधास्त चोरी करणारा चोरटा पाहून पोलीसही अचंबित। गडिंग्लज शिक्षण विभागातील भ्रष्टाचारावर चौकशीची मागणी। वरिष्ठ सहाय्यक दयानंद पाटील यांच्यासह अन्य काहींच्यावर करण्यात आलेत भ्रष्टाचाराचे आरोप। भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे तालुका अध्यक्ष अविनाश तहसीलदार यांनी दिलाय उपोषणाचा इशारा। आजरा मित्र परिवार दहीहंडी फोडली। नेताजी पालकर मंडळाने 7 मानवी मनोरे लावून फोडली दहीहंडी। प्रेक्षकांची अलोट गर्दी। शिवाजी विद्यापीठाच्या M.Com परीक्षेत शिवराज महाविद्यालयाचा झेंडा। गुणवत्ता यादीत पहिल्या 10 पैकी 4 विद्यार्थी शिवराज महाविद्यालयाचे। प्रथमेश कोले विद्यापीठात पहिला। कै पुंडलिक कदम यांच्या स्मरणार्थ कपिल कदम आणि कुटुंबाकडून तडशिनहाळ शाळेत ग्रंथालयाची स्थापना। 1000 पुस्तकं आणि शैक्षणिक उठावासाठी 51,000ची मदत। गावातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कौतुकास्पद पाऊल। विद्यार्थ्यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉक्टर JP नाईक यांच्या जीवनातून बोध घ्यावा। प्राध्यापक डॉक्टर राजेश घोरपडे। चंदगड येथील र.भा. माडखोलकर महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित। राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उज्ज्वल करिअर घडवण्याचं आवाहन। भाई तुकाराम कोलेकर यांच्या 105व्या जयंतीनिमित्त नेसरी रुग्णालयात फळं वाटप। शिक्षण समिती संकुलामार्फत समाजसेवेचा उपक्रम। डॉक्टर अर्चनाताई कोलेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न।